ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे सध्या आपल्या सोबत आहेत। तायवाडे जी, अशा पद्धतीचा आरोप हरिभाऊ राठोड करताना दिसतायत। तुम्ही सगळे मिळून समाजाची दिशाभूल करताय। म्हणजे त्यांनी तुमच्या नावाचा उल्लेख केलाय, त्यासोबतच छगन भुजबळ यांच्या नावाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय आणि ओबीसी समाजामधल्या लोकांना, इथल्या नागरिकांना मूर्ख बनवताय असा थेट आरोप त्यांनी केलाय। असं आहे की जी व्यक्ती अनेक दिवसापासून ओबीसी समाजाला आणि सरकारला मूर्ख बनवण्याचं काम करते, तो दुसऱ्यांना मूर्ख नाही म्हणणार तर काय करणार आहे? चुकीचा फार्मा घेऊन मीच करू शकतो वनवन फिरत आहे, कोणी ऐकत नाही। आणि म्हणून आता ते दुसऱ्यांवरती आरोप करायला लागलेले आणि मी किती योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। त्यांनी माझ्यावरती आरोप केला। मी ज्या प्रस्तावित मसुद्यावर बोलतो ते स्वतः वकील आहेत, माझी खासदार आहेत, आमदार आहेत। त्यांनी माझ्याशी डिबेट करावं की 26 तारखेच्या प्रस्तावित मसुद्यामध्ये काय चुकीचं दिलाय, काय आता की सध्याची काय परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे, त्यांनी अभ्यास करून माझ्याशी डिबेट करावा। मी काय समाजाला मूर्ख बनवतो आहे? त्यांनी आधी अभ्यास करून माझं नाव घ्यावं। माझं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही आहे। मी जे सत्य परिस्थिती आहे ते समाजापुढे मांडतो आहे। लोक म्हणतात की 2 कोट मराठे ओबीसी मध्ये आले, कुणबी झाले। कुठून 2 कोट आले? हरिभाऊला सांगावं ना मला, किती वाचलं त्यांनी आणि किती अभ्यास केला। मी अभ्यासांची सांगतो, नवीन याच्यामध्ये एक नवीन मराठा ओबीसी मध्ये आलेला नाही। आकड्यावरून सांगतो। काही वक्तव्य करत राहायचं आणि भुजबळ साहेबांना माझ्यावरती आरोप करायचे। त्यांची उंची बरी आहे का भुजबळ साहेबांवर आरोप करायची किंवा माझ्यावर आरोप करायची? आपली मर्यादा सांभाळून मग त्यांनी बोलावं। तायवाडे जी, खरं तर जी अधिसूचना निघालेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, या सगळ्याला तुम्ही विरोध करताना दिसताय। त्यामुळे हरिभाऊ राठोड यांचं असं म्हणणं आहे की हा नुसता विरोध नको, तर ओबीसींमधून आरक्षण कशा पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण कसं दिलं जाईल याचा सुद्धा मार्ग तुम्ही सगळ्यांनी सुचवायला हवाय। तो सरकारचा विचार आहे। सरकारने कुठून द्यायचा तो त्यांचा प्रश्न। आम्ही कशाला मार्ग सुचवायचा? आणि काय सरकार आहे का की आमचं सरकार ऐकणार? आम्ही आमच्या समाजाच्या संविधानिक रक्षणासाठी भांडू। दुसऱ्याला काय आणि कुठून द्यायचं तो सरकारचा प्रश्न आहे। आम्ही एवढे मोठे नाही की सरकारला आम्ही अक्कल सांगू। ठीक आहे तायवाडेजी, तुम्ही असे सोबत राहा। आपल्यासोबत स्वतः हरिभाऊ राठोड सुद्धा आहेत। हरिभाऊ, आता तायवाडे यांनी तुमच्या सगळ्या आरोपांना खरं तर त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। तुम्ही नेमकं कसं बघताय आणि काय आरोप आहेत तुमचे? नाही, मला हेच समजत नाही की आरक्षण मिळालं म्हणून आपण गुलाल उधळला आणि सरकारने सांगितलं, आता हे सगळं जरांगेने सांगितलं की आता जे 50 लाख नोंदी मिळाल्या त्याचं आता आम्ही 2-2.5 कोटी पर्यंत आम्हाला सगळं आहे आणि खरं तेच आहे, चेन निर्माण होणार आहे। हे मराठा आहेत, स्वतः बबनराव मराठा आहेत। तुम्हाला सांगतो, कोणाला माहित नसेल, हे मराठा आहे पण कुणबी म्हणून आता ओबीसीचे नेतृत्व करतात आणि दाखवतात मी ओबीसी आहे। ओबीसी वगैरे काही नाही, हे मुळात मराठा आहे, तर मूळ मराठा आहे। त्याच्यामुळे हे त्याच बाजूने झुकणार आहे। आणि दुसरा एक माझं संपू द्या बबनराव, माझं संपू द्या। तुम्ही लगेच पलटता, तुम्ही पलटूराम आहे, लगेच पलटता तुम्ही एक बोलता लगेच दुसऱ्या। तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बोलताय, तुम्ही त्याच्यासाठी काम करताय। तुम्ही देवेंद्र फडणवीस सांगतात माझा डीएनए तायवाडेजी, तुम्हाला वेळ देणार आहे बोलायला। आपण आधी हरिभाऊंचं बोलणं पूर्ण ऐकूया। तायवाडेजी, अगदी काही क्षणांसाठी थांबा, आपण हरिभाऊंचं म्हणणं पूर्ण ऐकूयात आणि मग तुम्ही उत्तर द्या। नाही बबनराव, तुम्ही माझे मित्र आहे, माझे ज्येष्ठ आहात। इकडे भुजबळ साहेब जे आंदोलन करताय त्याला तुम्ही विरोध करताय आणि त्याला तुम्ही सांगताय की हे तुम्ही उगीच भयभीत करत आहे ओबीसींना। असं काही झालेलं नाही, असं काही घडलेलं नाही। खरंच असं काही घडलं नाही का? हे तुम्ही इमानदार सांगता का की तुमचा बोलवता आणि कोणीतरी आहे की तुम्हाला जे आपले देवेंद्रजी सांगतात त्याप्रमाणे बोलता, तुम्ही सांभाळता, त्यांच्या पैशावर तुम्ही मोठे आंदोलन करता आणि हे सगळं काही आम्हाला काही कळत नाही का बबनराव? हे सगळ्यांना कळतं। अहो, तुम्ही खरं म्हणजे तुम्ही मुळात मराठा आहे, तुमचा मूळ मराठा आहे,
त्यामुळे सगळे तुमच्या सोबत असलेले मराठी लोक आहेत, ओबीसी कोणी नाही तुमच्या सोबत. बबनराव, हरिभाऊ तुमचा बबनराव, मुद्दा तुमच्या लक्षात सोबत आलेला OBC आहे. नाही आहे. हरिभाऊ तुमचा मुद्दा लक्षात आलाय. आपण वेळ देऊयात तायवाडे यांना, त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या. तायवाडेजी. मॅडम हे पहा, चुकीच्या आधारे ते दुसऱ्या व्यक्तींची बदनामी महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही सुद्धा चुकीच्या माध्यमाला टीव्हीवर बोलावता. अहो आम्ही विदर्भातले मूळ अनेक पिढ्यांपासून कुणबी आहोत आणि कुणबी ही जात सुरुवातीपासून ओबीसी मध्ये आहे आणि ते सांगतात की ते मराठा आहेत आणि ओबीसीचं नेतृत्व करतात. ही मराठा समाजाची आणि ओबीसीची दिशाभूल नाही करून आला तो माणूस. प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचं चूक असते, कुठं असते, कोणावरही आरोप करण्याची त्यांना सवय लागलेली आहे. आणि माणूस असताना तुम्ही कोणी आहे का? तुम्ही एकच जातला घेऊन चालताय आणि सांगताय मी सगळ्या ओबीसीचा नेता आहे. ओबीसी मध्ये बबनराव, अहो हरिभाऊ, या बबन तायवाडेच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 7 वर्षात 42 GR काढले ओबीसी साठी. तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यामध्ये काय अचिव्हमेंट आहे? सांगा ना तुमच्या आयुष्यामध्ये केलं ना तुम्ही? नाही केलं. अचिव्हमेंट सांगा ना. मी जे केलं ते तुम्ही नाही केलं अजून. तुम्हाला माहिती, विमुक्त माहिती, 12 बोलतेदार माहिती, 12 बोलतेदार तुम्ही विरोध करता. सब कॅटेगरीला तुम्ही विरोध करता. मी तुम्हाला सांगतो बबनराव, सरकार असो, जरांगे असो, माझ्या मुद्द्यावरच तुम्हाला यावं लागेल, लक्षात घ्या. हरिभाऊ आता जे आरोप प्रत्यारोप आपण अनुभवलेले आहेत या पुढे जाऊयात आणि तुम्ही जो फॉर्म्युला सांगताय की कशा पद्धतीने मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? जर इतर ओबीसी नेते सांगू शकत नसतील तर तो फॉर्म्युला तुम्ही सांगितलं पाहिजे. सांगतो. हे बघा, इव्हन एखादा प्रश्न ना एखाद्या वेळेस तुम्ही ते यांना विचारा, भुजबळ साहेबांना, यांनी तर सांगितलं आमचं काही नाही, सरकार बघेल. भुजबळी तेच सांगतील, मी तुम्हाला काही सांगणार नाही फॉर्म्युला, सरकार बघेल, असं नाही आहे. आपण तोडगा सुचवला पाहिजे. आपण दोन्ही समाजाचं प्रतिनिधित्व करतो, आपण गुडब्याचे प्रतिनिधित्व करतो, मराठाचे करतो, आपण ओबीसीचे करतो. माझं म्हणणं आहे की जगप्रसिद्ध, म्हणजे तुम्हाला सांगतो, जगप्रसिद्ध हा जो कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे, ज्याच्यावर त्यांना भारतरत्न मिळालेला आहे, तो फॉर्म्युला काय आहे? तर जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये भटके, विमुक्त, 12 बोलतेदार, महिला, मुस्लिम हे जे ओबीसी आहेत, मग कुणबी, मराठा, यांना सगळ्यांना वेगवेगळं आपण जर दिलं तर धक्का लागत नाही, सगळ्यांना आपापला वाटा मिळेल आणि सगळे आनंदित राहतील, तर सगळ्या भानगडी मिटतील. मी तेच सांगतो. आमच्या भुजबळ साहेबांना तो म्हणजे ओबीसीचे नेते आहे म्हणतात आणि त्यांना कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला माहित नाही. यांना विचारा बरं, कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला माहित आहे का तुम्हाला? यांना विचारा बरं, रोहिणी आयोग माहित आहे का तुम्हाला? माननीय पंतप्रधानांनी रोहिणी आयोग आणलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातच आपण तो फॉर्म्युला पहिल्यांदा वसंतराव नाईकांनी लावला 1965 मध्ये. भटक्यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगराला वेगळं, वंजारीला, तसंच कुणबी मराठा वेगळं द्या. मी काय म्हणतोय, हाच फॉर्म्युला आहे आणि याच्यावर तुम्हाला यावंच लागेल. तुम्हाला दुसरं अल्टरनेटिव्ह नाही, सरकारला नाही, जरांगे पाटलांना नाही, बबनरावला नाही, ओबीसीला नाही, तुमच्या छगन भुजबळला नाही. एकच फॉर्म्युला, कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला. दुसऱ्या शब्दात त्याला वसंतराव नाईक फॉर्म्युला म्हणायचा. हरिभाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने हे आरोप केलेले आहेत, खरं तर कुठल्याही समाजामधल्या कुठल्याही नेत्यांनी आपल्या समाजाला भडकवण्याचं काम केलंच नाही पाहिजे. तशा पद्धतीची वक्तव्यही करणं चुकीची आहे. मात्र छगन भुजबळ असतील किंवा बबनराव असतील, या सगळ्यांसोबत तुम्ही बोलण्याचा काही प्रयत्न केलाय का? या सगळ्यामधून मार्ग कसा निघेल याबद्दल काही बोलणं झालंय का? तुम्ही जेवढे नाव घेतले ना, त्या प्रत्येकाला भेटलो आहे मी आणि इव्हन देवेंद्रजीला भेटलो. मी त्यांना सांगतो, रोज सांगतो, मला अर्धा तास द्याव, तुम्हाला फायदा करून देतो, राजकीय फायदा मिळेल तुम्हाला, मराठा खुश होतील, भटके खुश होतील, विमुक्त खुश होतील आणि तुमचा जो टेन्शन निघून जाईल. आणि तसंच मी आपले मुख्यमंत्री त्यांना भेटलो, कालच भेटलो. ते म्हणाले नाही तुम्हाला स्पेशल टाइम देतो, म्हणजे स्पेशल टाइम देतो. आणि सगळीकडून निरोप गेले आहे तिकडे, परंतु त्यांना भीती काय, मी काहीतरी ओबीसी मधून द्यायला सांगतो, आमच्या ओबीसी नाही भडकावलं माझ्या विरोधात, असं काही नाहीये. फॉर्म्युला समजून घ्या तुम्ही. आणि मी भुजबळच्या पाया पडलो, बाबा अरे समाजासाठी मी पाया पडतो तुझ्या. थोडं भुजबळ साहेब
तुमच्या विरोधामुळे माझा फॉर्म्युला थांबलाय. तुमच्या विरोधामुळे ओबीसीना आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. माझी गॅरंटी आता सांगतो तुम्हाला, ओबीसीलाही मिळेल आरक्षण आणि ठीक आहे, मराठ्यांना हरिभाऊ. आरक्षण मिळेल. हो अगदी हरिभाऊ, हे तुमचं मी म्हणणं तुम्हाला लक्षात आलं, तुमचे सांगते. आरोपही लक्षात आले आणि तुमचा फॉर्म्युला सुद्धा. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर आपण बघत होतो हरिभाऊ राठोड बोलत होते. ओबीसीचे नेते जे आहेत तेच आता ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करतात अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच बबनराव तायवाडे या दोघा जणांना त्यांनी थेट लक्ष केलं आहे.